पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लष्कराचं सर्वात मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे। पहलगाम, बांदीपोरा, राजौरी या भागात लष्कराच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे। संशयितांच्या घरांची लष्कराच्या जवानांकडून आता कडक तपासणी सुद्धा करण्यात येत आहे। संशयित जे आहेत त्यांच्या घराची सुद्धा आता कडक तपासणी करण्यात येत आहे। पुन्हा एकदा मी आपले प्रतिनिधी शिवाजी काळेकडे जाणार आहे। शिवाजी सध्या पहलगाममधून आपल्याला अपडेट देतोय। मात्र हे दृश्य आपण पाहतोय पहलगाम, बांदीपोरा, राजौरीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, काश्मीर खोऱ्यात लष्कराचं सर्वात मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि यामध्ये जे संशयित आहेत त्यांच्या घराची आता कडक तपासणी करण्यात येत आहे। काय सांगशील अधिकची माहिती? सगळ्यात महत्त्वाचं, बैसरन हल्ला ज्या ठिकाणी घडला होता त्या ठिकाणचे जे घोडेस्वार होते त्या सगळ्या घोडेस्वारांना काल पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्याची माहिती मिळते। दुसरा मुद्दा आहे, ज्या ठिकाणी हा हल्ला झाला होता त्या ठिकाणी कोम्बिंग आणि सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। लाखो फौज या पहलगाम या भागामध्ये आपल्याला झाडांमध्ये देशाचं रक्षण करताना पाहायला मिळते आणि जे नापाक दहशतवादी या ठिकाणून पळालेले आहे त्यांच्यासाठी सर्चिंग आणि कॉम्बिंग ऑपरेशन एका बाजूला सुरू आहे। दुसरीकडे ज्या लोकांनी आतापर्यंत पाकिस्तानशी त्यांचा संबंध आलाय, गुप्तचर यंत्रणांकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांची घरं जी आहेत ती उद्ध्वस्त केली जात आहेत आणि आता ज्या लोकांनी या सगळ्यामध्ये हात होता त्या लोकांना देखील त्यांचे चेहरे देखील बेनकाब जे आहे ते करण्याचं काम भारतीय सुरक्षा रक्षक या ठिकाणी करताना पाहायला मिळते। त्यानंतर जर पाहिलं तर राजौरी सेक्टर असतो, बंदीपुरा सेक्टर असतो, तो पाकिस्तानच्या पीओकेच्या बाजूने लागलेला भाग आहे। त्या भागावरती कुमक जी आहे भारताने वाढवलेली आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिवसातून अनेक वेळा आपले जे फायटर प्लेन आहेत ते या ठिकाणी फिरताना पाहायला मिळतात। त्यानंतर आर्मीचे जे हेलिकॉप्टर आहेत ती देखील आपल्याला हवेत गिरट्या घालताना पाहायला मिळतात। तर एकंदरीत जर पाहिलं तर या भागाची सुरक्षा व्यवस्था जी आहे एरियल व्ह्यूने असो किंवा ग्राउंड झिरोवरती असो किंवा इतर क्षेत्रातून ज्या ज्या ठिकाणावरून या भागाची सुरक्षा व्यवस्था चोख बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि ज्या भागामध्ये हल्ला झालेला आहे त्या भागामध्ये पूर्णपणे नाकेबंदी जी आहे भारतीय सेनेने केलेली आहे। त्यामुळं आता या नाकेबंदीमधून हे लोक सुटणारच नाही। त्यामुळं आता त्यांचा खात्मा कधी होतोय हे फक्त पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।